भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या धावत्या दौऱ्यानिमित्त आज कतोरे साहेबांनी शहापूर तालुक्यामध्ये भेट दिली, ज्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. सर, काय सांगाल या नियोजनाबद्दल, काय कशा पद्धतीने? भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी आणि काही गाठीभेटी घेण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आज मी सकाळपासून दौरा शहापूरचा केला. कार्यकर्त्यांच्या चांगल्या प्रकारचा समन्वय मला पाहायला मिळाला. काही ठिकाणी मतभेद होते, ते सुद्धा सगळ्यांनी आपसामध्ये मिटवण्याचा मला शब्द दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही मताधिक्य शहापूर तालुक्यातून सुद्धा दिला. काही प्रश्न त्यांचे होते किरकोळ, त्या प्रश्नांना सुद्धा मी ताबडतोब त्या ठिकाणी दिशा देऊन एक चांगल्या प्रकारचं मतदान शहापूर तालुक्यातून व्हावं हा त्याच्यामधून आपण एक महत्त्वाचा हेतू ठेवला आहे. शेवटी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेला धरून कपिल पाटीलांना इथून आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वात जास्त मताधिक्य मिळावं आणि पुन्हा एकदा खासदार कपिल पाटील व्हावं हीच भूमिका घेऊन आज मी दौरा केला. सर, ज्यावेळी एक खासदार कपिल पाटील यांचा फॉर्म भरताना साधारण निदर्शनात आली की श्रमजीवीच्या कार्यकर्ते 50% दिसत होते, परंतु शिवसेनेचे अगदी मोजके झेंडे होते. काय सांगायचं? नाही, काय झालं, फॉर्म भरताना नियोजन करणारी मंडळी होती ना, त्यांनी साहित्य आणताना शिवसेना भाजपचे पण कमी दिसत होते. मनसेचा त्याचे श्रमजीवीचे जे हे होते त्यांचं साहित्य त्यांच्याबरोबरच असते आणि त्यांना खांद्यावर झेंडा घ्यायला कधी कमीपणा वाटत नसतो. आमचा कार्यकर्ता थोडासा ती सुटाबुटातलं तयार झाल्यामुळं कधी कधी अशा गोष्टी निर्माण होतात. पण सर्वात चांगली लोकसंख्या, चांगल्या पद्धतीने उत्साह आणि खूप चांगल्या पद्धतीने मताधिक्य मिळून पूर्वीपेक्षा डबल मताने निवडून येतील अशा प्रकारचा विश्वास आहे. सर, आज तालुक्यामध्ये कोणत्या कोणत्या गावांना तुम्ही भेटली? मी सकाळी आंबर्जे, शेई, शेरा, तिथून खिळा, खिळ्यावरून शेनवावरून डोळखामधून काही मधली गावं, वाशाळ्याच्या पण आजूबाजूची गावं, तळवाडा, त्याच्यानंतर निघालो खर्दीनंतर बलशीत दहीगावावरून पण असं फिरत जात असतं आणि जवळजवळ पूर्ण तालुक्याचा धंदावात आहे माझा आणि अजूनही खूप मोठ्या प्रमाणात करणार आहे. शहापूर तालुका ज्या विकासापासून वंचित राहिला आहे तो मुरबाडच्या सारखाच विकसित झाला पाहिजे ही भूमिका घेऊन मी शहापूरला काम करतो. सर, आज तुम्ही मुरबाडचा विषय केला. शहापूर ते मुरबाडला जोडणारा कालू नदीचा पूल आता पण कुठे काम त्याचं दिसत नाही. कदाचित जर पावसाळ्या अगोदरचं काम झालं तर दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. तेथील ग्रामस्थांची काय सांगायचं? खरं माहीत, तुम्ही लोकांनी आभार मानले पाहिजेत कपिल पाटलांचे पण आणि गडकरी साहेबांचे पण. तो पूल पडलाच होता, रस्ता बंदच झाला होता. नॅशनल हायवे त्यांनी मंजूर करून जर आणला नसताना तर तो पूल आपल्याला पाहायलाच मिळाला नसता, अजून 2 वर्षे झाला नसता. पण तो पूल जे काम सुरू होतं आहे आता ते जूनमध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये रहदारीसाठी खुला होईल अशा प्रकारची ती एजन्सी आहे. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. तुमच्यापेक्षा मला टेन्शन जास्त आहे, कारण मुरबाड माझा आणि तुमचा सोयीपणाच आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या सोयऱ्यांना जाण्या येण्यासाठी गरज. तोपर्यंत काय ब्रिजवरनं पर्यायी रस्ता वगैरे काय राहू सध्या तात्पुरता आहे, पण त्याला काही, कारण फॉरेस्ट नसता तर त्याला आपण कायमच्या स्वरूपाचा काही करता आला असता. पण वन विभागातून त्यांनी किमान आपल्याला रहदारीसाठी तरी मोकळा केला आणि म्हणून तो थोडासा अडचण.